नमस्कार कराडकर. तुलसीदासांनी लिहिलेला एक फार सुंदर ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे रामचरितमानस. या सुंदर ग्रंथामध्ये एक सुंदर ओळ आहे आणि ती ओळ अशा प्रकारे आहे, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये और वचन ना जाये. त्याचा अर्थ असा होतो की वेळ प्रसंग जर आला तर आम्ही आमचे प्राण देऊ, पण आमचा शब्द आम्ही कधीही खाली पडू देणार नाही. आता ही ओळ ऐकल्यानंतर मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतो की प्रभू रामचंद्राच्या वंशाला रघुकुल असं का म्हटलं जातं. तर त्याचं एक विशिष्ट कारण आहे की प्रभू रामचंद्राच्या वंशामध्ये 26वा नंबरवरती एक राजा होऊन गेला. त्याचं नाव होतं रघुराजा म्हणून. हा अत्यंत शूर होता, अत्यंत वीर होता आणि दानवीर सुद्धा होता. बरेच वर्ष राज्य उपभोगल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक प्रकारची विरक्ती येते आणि तो आपल्या जवळ असलेलं धन दौलत सगळ्या गोरगरिबांमध्ये वाटून टाकतो. इतकंच काही तर आपलं राजसी वस्त्र सुद्धा तो दान करून टाकतो. आता नेमकं याच वेळेला काय घडतं की एक ब्राह्मण कुमार राजाजवळ येतो आणि राजाला म्हणतो, मला 14 लाख सुवर्णमुद्रा हव्या आहेत म्हणून. मग आता रघुराजाच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतो की आता आपण 14 लाख सुवर्णमुद्रा कशा अरेंज करायच्या. आधीच आपण सगळं आपलं वैभव दान करून टाकलेलं आहे. तर मग तो त्यातून सुद्धा मार्ग काढतो आणि आपल्या सेनापतीला बोलवतो आणि त्याला सांगतो की आपला रथ तयार कर, उद्या सकाळ होताच मी यक्षराज जो कुबेर आहे त्याच्यावरती आक्रमण करेन आणि त्याच्याकडून 14 लाख सुवर्णमुद्रा मी जिंकून घेईन. अशी आज्ञा आपल्या सेनापतीला देऊन राजा झोपी जातो. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याला सूर्यदेवता जाग येते त्याच बघतो तर काय, जिथपर्यंत त्याची नजर जाते तिथपर्यंत सगळ्या जमिनीचा भाग हा सुवर्णमुद्राने आच्छादित केलेला असतो. तो सेनापतीला जवळ बोलवतो आणि सेनापतीला विचारतो की हे काय आहे म्हणून. सेनापती म्हणतो की काल रात्री तुम्ही ज्यावेळेला निद्रिस्त झालेला त्यावेळेला कुबेराने सुवर्णमुद्रांचा वर्षाव पाडला आणि ही सर्व भूमी जिथपर्यंत आपली नजर जाते ती सुवर्णमुद्राने आच्छादित केलेली आहे. त्यातल्या 14 लाख सुवर्णमुद्रा तो ब्राह्मण कुमाराला देतो आणि राहिलेल्या सुवर्णमुद्रा तो गोरगरिबांमध्ये वाटून टाकतो. आता हा प्रसंग नेमका विजयादशमीलाच घडलेला असतो, नेमका दसऱ्यालाच घडलेला. म्हणून विजयादशमीला अथवा दसऱ्याला सोनं घेणं अथवा सोनं देणं पवित्र मानलं जातं, मंगलमय मानलं जातं आणि शुभ मानलं जातं. तर या दसऱ्याचा विजयादशमीचा आमच्या कस्टमरला जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून व्ही एन गांधी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. 50,000च्या खरेदीवरती 1 लकी ड्रॉ कुपन आणि 1 लाखाच्या खरेदीवरती कुपनासहित एक हमखास भेटवस्तू. या लकी ड्रॉ कुपनमध्ये विजयी ठरणाऱ्या 3 भाग्यवान विजेत्यांना मिळणार आहे होंडा कंपनीची 2 व्हीलर बाईक आणि तुम्हाला मिळणार आहे सोन्याच्या अलंकाराच्या मजुरीवरती 22% सूट. म्हणून लवकरात लवकर व्ही एन गांधी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडला भेट द्या.